त्याच काकांनी आता वयाचे 75-76 वय झाल्यानंतर उमेदवारी करावा हे जनतेला मान्य नाही. आता रिटायर आराम करायचे दिवस आहे त्यांचे. आणि ठीक आहे, त्यांना जर करायचं होतं ते एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब होते आणि दिलीपराव वळसे पाटील मंत्री होते. त्या टायमाला आम्ही आंबेडकर मैदानावर सभा घेतली होती. त्यांचेच शब्द आहे का माझ्या नशिबात माझ्या या रेगामध्ये म्हणजे हाताच्या रेगामध्ये राजकीय यश नाही, मला राजकीय राजयोग नाही, हे स्वतः बोलले होते काका. आता कुठून राजयोग आले? कुणीतरी त्यांना बसवलं, कुणीतरी त्यांना फुगवलं. आणि काकांनी मला तर वाटतं आता 76 वय झालेलं आहे. आता होतकरू आणि तरुणांचं काम आहे. 40-50च्या वयातला नगराध्यक्ष असला, धावपळ करणारा असला तर अशा माणसाला नगराध्यक्ष लोक करतील. जसे सन्मान साहेब आहे, त्यांच्यावर कौल आहे. आणि काकांनी मला तर वाटतं त्यांनी बसून घ्यावा. सामान्य नागरिक म्हणून तुमचा त्यांच्यावरती विश्वास आहे, काम करतील म्हणून. आता वय झाल्यावर काय करणार? आता आमचं वय, यांचं वय 76 आहे. हे 76 वयाचं माणूस घरात चालत नाही, पण हा बाहेर चालवायला पाहतो. मग आता जपून घ्यावा लागत. पण मजा नाही त्याच्यात एवढे तर हे घरात चालत नाही. आता तुम्ही जे बोलताय 4000 कोटीचं विकास निधी वगैरे आला तो कोपरगाव तालुक्यात. अहो 4000 कोटी जर खर्च केले असते तर कोपरगावचं सिंगापूर नसतं झालं का? चकाचक रस्ते दिसले असते, धूळमुक्त दिसले असतं कोपरगाव 4000 कोटी मध्ये. 4000 कोटी म्हणजे काय किरकोळ रक्कम वाटते? अजूनपर्यंत कुठली कामं नाही झाली. 4000 कोटी मध्ये मी तर म्हणतो 4,000 रुपये सुद्धा खर्च केलेले नसते. अशी परिस्थिती कोपरगावची.